दक्षिणे लक्ष्मणोर्यस्य वामे तु जनकात्मजा पुरुतोर्मार्तिर्यस्य तं वन्दे रघुनन्दनम्. अखिलकोटी ब्रह्मनायक परमात्मा भगवान श्रीराम यांचा आज परममंगल मूर्ती स्थापनेचा दिवस आहे. आज जगाच्या इतिहासामध्ये स्वर्ण अक्षराने कोरून ठेवावा असा हा परममंगल दिवस आहे, अविस्मरणीय दिवस आहे. ज्या मंदिर स्थापनेकरता असंख्य सद्भाविकांनी आपल्या प्राणाचं बलिदान दिलं, आज त्यांचं हे स्वप्न पूर्ण होण्याचा हा परममंगल दिवस आहे. त्यामुळे आपण संपूर्ण देशातील मंडळी हा परममंगल सोहळा पाहण्याकरता परम उत्सुक आहोत. क्या आमचा राम आणि आज राजसिंहासनावर बसणार आहे, आमचा राम आणि आज अयोध्येच्या आणि राजभवनामध्ये येणार आहे. हीच अवस्था अयोध्येमध्ये झाली होती. राम प्रभू राजसिंहासनावर बसण्याकरता आणि 14 वर्षपर्यंत अयोध्यावासियांना वाट पाहावी लागत होती. 14 वर्ष वाट पाहिली होती. देव ऋषी मुनी संपूर्ण प्रजा रामप्रभूंनी रावणाचा वध करून अयोध्येमध्ये येत असताना आणि रामाचं आगमन होण्याची वाट आणि संपूर्ण देव ऋषी मुनी आणि पाहत होते हातामध्ये फुलाच्या दुर्ड्या घेऊन. आणि 14 वर्षाचा राम वनवास आटोपून आणि रामप्रभू येत होते. भरतानी तर अग्नीमध्ये प्रवेश करण्याचा निश्चय केला होता की जर माझ्या जीवनामध्ये प्रभूचं दर्शन होणार नसेल तर मी माझा प्राण शिल्लक ठेवणार नाही, आणि म्हणून अग्नीत प्रवेश करण्याकरता चिता पेटवली होती. राम सहजासहजी प्राप्त होत नाहीत. जी अवस्था अयोध्यावासियांची होती, 14 वर्षाचा वनवास भोगून राम परत येणार होते, तीच आयुष्य आणि अवस्था आज आम्हा भारतीयांची आहे की 500 वर्षाचा वनवास रामप्रभूला भोगावा लागला. देश आमचा आहे, पण आमच्या देशामध्ये आमच्या देवाची अवस्था काय की एका तंबूमध्ये 492 वर्षपर्यंत रामप्रभूला राहावं लागलं. आम्ही अयोध्येला गेलो होतो, आता मुक्ताताईंनी सांगितलंय. साध्या तंबूमध्ये भगवान रामचंद्राची मूर्ती ठेवण्यात आली होती. किती वर्ष? 1-2 दिवस नाही हो, 492 वर्षाचा काल केवळ तंबूमध्ये प्रभूला काढावा लागला. अरे ज्याने आम्हाला संपूर्ण जीवन दिलं, संपूर्ण ऐश्वर्य दिलंय, पण त्या माझ्या रामाला स्वतःला राहण्याकरता स्वतःचं हक्काचं घर सुद्धा आम्ही देऊ शकलो नाही. आणि आज तो परममंगल दिवस उजाडला की माझ्या प्रभूला आणि आज हक्काचं मंदिर आणि आम्ही आज देऊ शकलो. हा दिवस विश्वाच्या इतिहासामध्ये अविस्मरणीय दिवस आहे. सुवर्ण अक्षराने लिहिण्यासारखा हा दिवस आहे. आज स्वर्गातील देव, ऋषीमुनी, साधू संत आणि रामप्रभूवर ते फुलाचा वर्षाव करण्याकरता अयोध्येच्या आणि प्रांगणामध्ये उभे आहेत. आणि ते आज दुपारी 12 वाजून 30 मिनिटांनी नाही, 12 वाजून 30 मिनिट आणि 32 सेकंद आज राम प्रतिष्ठापनेचा आणि आज शुभ मुहूर्त आहे. या मुहूर्तावर ते रामप्रभू सिंहासनावर बसल्यानंतर पुष्पवृष्टी करण्याकरता आणि सगळी मंडळी उत्सुक आहेत. भला आम्ही तिथे जाऊ शकत नसेल, पण जिथे आपण आहोत, ज्या स्थानी आपण आहोत, त्या स्थानी अशी भावना करा की आम्ही आज रामप्रभूच्या अयोध्येमध्ये आहोत, रामप्रभूच्या मंदिर प्रांगणामध्ये आहोत आणि आम्ही आणि रामप्रभूच्या आणि मूर्तीवर ते पुष्पवृष्टी करतोय. दुपारी 12 वाजता आणि सर्वांनी हे भावना करा. 12:30 वाजता, 12:30 वाजून आणि 32 सेकंद या वेळेला प्रत्येकाने आणि प्रभूवर ते पुष्पवृष्टी निदान मनोमन का होईना पण करावी.
आज जीवनातला खऱ्या अर्थाने आनंदाचा हा दिवस आहे की ज्या प्रभूला राजमूर्ती या सिंहासनावर स्थापित पाहण्याकरता आणि एवढा काल आम्हाला प्रतीक्षा करावी लागली, एवढा काल आम्हाला वाट पाहावी लागली आणि तो आज धन्य दिवस उजाडलेला आहे. अधिक वेळ घेणार नाहीये तुमचा, कारण ताईने सगळं सांगितलं. आपल्याला फक्त 5 मिनिटाची वेळ दिली आहे. त्याकरता फक्त प्रत्येकाने एक करा. अयोध्येच्या सिंहासनावर ते रामप्रभू बसलेले आहेत, ते रामप्रभू आपल्याही सिंहासनावर बसले पाहिजे. अयोध्येशिवाय राम सिंहासनावर बसत नाहीये. आपल्या अंतःकरणाची अयोध्या करा. अयोध्या म्हणजे नाही, योद्धा म्हणजे युद्ध करण्याची, भांडण करण्याची वृत्ती. जिथे भांडण करण्याची वृत्ती संपते तिथे ते अंतःकरण अयोध्या बनते. पण अंतःकरणामध्ये विषमवृत्ती, भांडण करण्याची वृत्ती आपल्या अंतःकरणात जर असेल तर ती दूर करा. म्हणजे रामप्रभू आपल्या हृदयरूपी सिंहासनावरती आरूढ होतील आणि आपलं जीवन सफल बनेल. आज राम तुम्हा आम्हाला आनंद देण्याकरता अयोध्येत आलेला आहे. त्या रामाची मूर्ती स्थापना करणं ही तर महत्वाचीच आहे, पण त्याचबरोबर रामाला जाणण्याकरता, रामाला आनंद देण्याकरता आपलं अंतःकरणातले विचार हे कसे ठेवावेत मुक्ताताईने आता सांगितलंय की अशा प्रकारे आपले विचार समत्वाचे राहिले तर निश्चित रामप्रभू आपल्यावर कृपा करतील आणि प्रभूने आपल्या सर्वांची बुद्धी तशा प्रकारची बनवावी ही प्रभूच्या चरणी प्रार्थना करून माझे 2 शब्द संपतो. जय श्री